अजितदादा गट नाही, आता राष्ट्रवादीच ही अजितदादांची. मोठ्या साहेबांनंतर ते नेतृत्व पुढे सरकणारच होतं. जे सांगितलं जातं की अजितदादांनी घरच्यांना दगा दिला, अरे उलट घरच्यांना सावरलं, घरच्यांचा पक्ष सावरला. तुम्ही शिवसेनेसारखंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला समांतर चालवू नका. शिवसेनेची हेरिंग जी होती त्याच्यामुळे लोकशाही खतरे में सांगितलं. आजही त्यांना लोकशाही म्हणून ते बोलतायत. हा पक्ष आहे, हा कुठल्याही लोकांची प्रॉपर्टी नसते. काल निवडणूक आयोगाचा निर्णय आला, त्यानंतर पक्ष चिन्ह आणि पक्षाचे नाव हे अजित पवार यांच्याकडे गेले. आणि नेमके आता आपण याच विषयावर बोलण्यासाठी आपण त्यांचे ज्या प्रवक्त्या आहे, रुपाली पाटील ठोंबरे महाराष्ट्र प्रवक्त्या अजित पवार गटाच्या, तर आपण त्यांच्याकडे. ताई, काय सांगाल, पहिली प्रतिक्रिया काय आहे आपली? मुळामध्ये कालचा जो संध्याकाळी निकाल आला त्याचा विनम्रपणे आम्ही आणि माननीय अजितदादांनी आणि कार्यकर्त्यांनी त्याचा स्वीकार केलेला आहे. आता निवडणूक आयोगाच्या जर विभागात ही केस चालूच होती तर आज ना उद्या त्याचा तो निकाल येणं हे क्रमप्राप्त होतं. परंतु निकाल आल्यानंतर जो काही जे म्हणत होते की चिन्ह आमचं आहे, पक्ष आमचा आहे, तर तो निकाल आमच्या बाजूनी लागलेला आहे. त्यामुळे अजितदादा गट नाही, आता राष्ट्रवादीच ही अजितदादांची असा विषय आहे. आणि जर समजा विरोधात निकाल गेला असता तर जसे समोरचे सुप्रीममध्ये जात आहेत, लोकशाहीने जो अधिकार दिलेला आहे, आम्ही गेलो असतो. आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये आमचं कॅवेट दाखल केलेलं आहे. मुळामध्ये आम्हाला कोणाला हिनवायचा किंवा कोणाला चितवण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. जेव्हा माननीय अजितदादांनी बहुसंख्य आमदारांचा म्हणण्यानुसार, सहीनुसार, मागणीनुसार युतीमध्ये आम्ही सहभागी झालो, तेव्हा कुठेतरी ही सुरू गोष्ट झाली. मुळामध्ये मला तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की शिवसेनेचं पक्ष आणि चिन्ह आणि राष्ट्रवादीचं पक्ष चिन्ह या दोन्ही केसेस जरी केंद्र निवडणुकीकडे चालल्या असतील तरी दोन्ही केसेस फार वेगवेगळे आहेत. तुम्ही हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या याच्यामध्ये माननीय शरद पवारांचं जे निवृत्तीचं वय आहे त्याच्यावरनं सातत्याने ती चर्चा चालत होती. माननीय अजितदादा माननीय शरद पवार साहेबांना स्वतःची तब्येतीची काळजी घेऊन सगळ्या गोष्टी, आणि आज ना उद्या हा पक्ष आहे, हा कुठल्याही लोकांची प्रॉपर्टी नसते. जसं प्रॉपर्टीवर 7/12 असतो आणि तो 7/12 जर आपण हिसकून घेतला असेल तर तसं म्हणलं की बाबा आमच्या दावा ठोकला, किंवा या पक्षामध्ये प्रस्ताव होतात, अनुमोदन होतं, त्याला मंजुरी मिळतात आणि त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी होतात. आता मागेही तुम्हाला आठवत असेल की मोठ्या साहेबांनी राजीनामा दिला होता. तो राजीनामा नंतर त्यांनी मागे घेतला. निवडणूक आयोगामध्ये कार्याध्यक्ष म्हणून जे पद होते, ज्या काही बेकायदेशीर म्हणजे पक्ष स्थापनेच्या नियमावलीमध्ये, कायद्यामध्ये ज्या काही बेकायदेशीर गोष्टी आहेत त्या आम्ही केंद्र निवडणूक आयोगाला दाखवल्या. त्याची जी हेरिंग झाली, आमचं म्हणणं मांडलं, मोठ्या साहेबांच्या इथल्या लोकांचं त्यांनी वकिलांनी म्हणणं मांडलं आणि तो निकाल आम्हाला आमच्याच बाजूनी लागला. आम्ही तो अत्यंत विनम्रपणे स्वीकारलेला. वकील म्हणून तुम्ही या निकालाकडे कसं पाहता आणि कसं तुम्ही याला म्हणजे एक्सप्लेन कसं करा? नाही, मी वकील म्हणूनच एवढं एक्सप्लेन करून तुम्हाला सांगतेय की पक्ष ही कुणाची म्हणजे नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जन्म हा शरद पवार साहेबांनी दिला. त्याचे ते आमच्या सर्वांचे दैवत आहेत. शाहू फुले आंबेडकर ही विचारधारा त्यांनी दिली. परंतु मोठ्या साहेबांनंतर ते नेतृत्व पुढे सरकणारच होतं आज ना उद्या. आणि ते नेतृत्व सरकत असताना जे तुमचे जे एका काळची तुमच्या पक्षातले तुमच्या सोबत जे काम करायचे तुमचे संबंधी, ते असं म्हणतात की ज्या प्रकारे हे नेतृत्व सरकलं हे चुकीचं आहे. त्यांनाच नको होतं ना. जेव्हा एकत्र पद्धतीने या सगळ्या गोष्टी चालू होत्या तर काही सुप्त नीच वृत्तीची लोक आहेत की ज्यांना राष्ट्रवादी वाढवायची नव्हती. मोठ्या साहेबांमध्ये, अजितदादांमध्ये फूट निर्माण करायची. कोण आहे ते लोक? कोण? आता जे बोलतात, ज्यांच्या पोटात मोठात एके, तेच त्यांची नावं घेऊन मी का परत त्यांना प्रत्युत्तर किंवा म्हणजे त्यांना उत्तर देण्यासाठी उभं करू? सगळ्या जनतेला माहिती आहे ज्यांच्या पोटात एके ओठात एके तुमच्या कृत्याने हे दिसून येतं. आज एक लक्षात घ्या, जेव्हा मोठ्या साहेबांनी राजीनामा दिला होता त्यावेळी सुद्धा तो राजीनामा मोठ्या साहेबांनी स्वइच्छेने दिला होता, परंतु नंतर तो मागं घेण्यात आला. त्यावेळी सुद्धा त्यावेळीची पण आमची तुम्ही बाईट्स काढा.
की मोठ्या साहेबांनी हे अजितदादांना संपूर्णपणे सांगितलेलं होतं. परंतु मोठे साहेब अजितदादांकडे नेतृत्व देतील ते देऊ नये म्हणून जी कारस्थाने रचण्यात आली, सातत्याने दादांना जी काही बदनाम करण्याची कट रचण्यात आले, त्याच्यात ते अयशस्वी ठरले आणि शेवटी मग माननीय अजितदादा म्हणले की तुम्ही थांबणार आहात की नाही. अच्छा ताई, आत्ताच तुम्ही म्हणाले की मला आठवते दादांनी एक मुलाखत दिली, त्या मुलाखतीत एक असं देखील त्यांनी उल्लेख केला होता की उद्या जर मनसेचे राजू पाटील मनसेमधून बाजूला निघाले तर पक्ष त्यांचा होईल का? आणि आज दादा मुळातच मीच ते सांगते की तुम्ही खूप उदाहरण देताय, छान उदाहरण आहे, पण ती कायद्याला आणि वस्तुस्थितीला धरून पाहिजे ना. दादांनी नाही, दादांनी नाही, तेव्हा पण ऐका, कायद्याचा तेच हवा सांगते कायद्याने कुठला दिला होता, नाही, दादा- कुठल्या पक्षाच्या संदर्भात दिला होता? शिवसेनेचा. आता ऐका, तुम्हाला कायदेशीर सांगते. शिवसेना पक्ष कोणी स्थापन केला? माननीय बाळासाहेब ठाकरेंनी. त्याच्यामध्ये राज ठाकरे साहेब आणि उद्धव साहेब ही त्यांची जी काम करणारी त्यांच्या घरातली लोक होती. तेव्हा महाबळेश्वरच्या शिबिरामध्ये म्हणजे पक्षाच्या मीटिंगमध्ये ते नेतृत्वाची धुरा कुणाकडे देण्यात आली? राजसाहेबांच्याच उपस्थितीमध्ये उद्धव साहेबांकडे. म्हणजे जो प्रस्ताव, अनुमोदन, या सगळ्या मंजुरी झाल्या, कायद्याने झाल्या. ते काय असं झालं का की बाळासाहेबांचा मुलगा उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत त्यांना हे देऊन टाका, अशी ओरली नाही झाली. जरी ते त्यांचे पुत्र असले तरी कायद्याच्या ज्या प्रस्तावाने अनुमोदन मंजुरी याच्यानी झाली. आता शिवसेनेचा विषय वेगळा आहे. मला माहित नाही शिवसेनेच्या प्रस्तावा म्हणजे उद्धव साहेबांच्या त्या काळामध्ये ते प्रस्ताव किती शिंदेच्या साईडनी होते नव्हते, कारण का ती मला पूर्ण केस बघावी लागेल. जेव्हा आम्ही वकील म्हणून काम करतो तेव्हा आम्हाला त्या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात. त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगते की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये कोणते प्रस्ताव मंजूर झाले होते, कुठल्या याला साहेबांनी मंजुरी दिली होती, कोणत्या अधिकाराने अजितदादा राष्ट्रीय अध्यक्ष झाले, तिथं काहीतरी डॉक्युमेंटरी आहे ना हो. म्हणजे मला तुम्हाला सांगायचंय की जे सांगितलं जातं की अजितदादांनी घरच्यांना दगा दिला, अरे उलट घरच्यांना सावरलं, घरच्यांचा पक्ष सावरला. लोकांच्या कोण होतं असं जी पक्षाला तोडण्यामागे? जे बोलतायत आणि जे बोलतायत ते नालायक अजूनही प्रयत्न करतायत आणि त्यांना जबरदस्त जी काही मात आहे ती माननीय अजितदादांनी दिलेली आहे. हा जो निर्णय आला होता, शिवसेना ही एकनाथ शिंदेची, चिन्ह शिंदेकडे, त्यानंतर असं म्हटलं गेलं होतं की म्हणजे सध्या जे तुमचे सहकारी त्यांच्यामधून देखील असं म्हटलं गेलं होतं की आता लोकशाही खतरे में, लोकशाही संपत चालली आहे आणि आता देखील तेच म्हटलं जात आहे. हो मग बरोबर आहे ना. मी पुन्हा सांगते की शिवसेनेची हेरिंग संपत चालली असं म्हणतात. शिवसेनेची हेरिंग जी होती त्याच्यामुळे लोकशाही खतरे में सांगितलं. आजही त्यांना लोकशाही म्हणून ते बोलतायत. त्यांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ते जाणारच आहेत. आम्हीही आमच्याकडे जो कायद्याचा अधिकार आहे सुप्रीम कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल केलेले ना. तुम्ही शिवसेनेसारखंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला समांतर चालवू नका, कारण का जेव्हा केव्हा कायद्यामध्ये खून होतो, तो खून भाऊ करत असतो, तो खून बायको करत असते, तो खून मित्र करत असतो किंवा मित्र परिवारातले खून करणारे वेगवेगळे असते आणि ती घटना वेगवेगळी असते. म्हणजे मी त्याचं उदाहरण वकिलीमध्ये असल्यामुळे तुम्हाला सांगते की चोरी करणारा कोणत्या उद्देशाने कुठे चोरी करतो त्या घटना वेगवेगळ्या असतात. म्हणूनच मेहरबान कोर्टासमोर या केसेस चालतात, त्या केसेस चालतात. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी हेरिंग चाललेली आहे त्याला शिवसेनेचा दाखला नाही दिलेला, लक्षात घ्या. त्याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पक्ष, घटना, प्रस्ताव, त्यांचे जे पक्षाची ध्येय धोरणं याच्यावर चालून जी परिस्थिती आहे त्याच्यावर निर्णय दिलेला आहे. आता विरोधकांना संधी मिळाली की बाबा हो शिवसेनेचा पक्ष हे केलाय म्हणून तुम्ही राष्ट्रवादीचा पण केला, पण त्याच्यात कोणतंही कायदेशीर तथ्य नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची हेरिंग चालली, केस लॉज असतात काही, त्या केस लॉजमध्ये आम्हाला शिवसेनेचा केस लॉ नाही दिलेला, लक्षात घ्या. आम्हाला जे दिलेलं आहे ते कायद्याच्या याच्यातनं ज्या आमदारांची म्हणजे लक्षात 52 आमदारापैकी जर समजा 42 किंवा 45 आमदार आमच्याकडे असतील तर तो आमच्या कायद्याच्या दृष्टिकोनातनं जास्तीचा म्हणजे प्लस पॉईंट झाला. त्याच्यानंतर जिल्हा अध्यक्ष असतील, बाकीच्या लोकप्रतिनिधी असतील, त्याच्यानंतर आमची ॲफिडेविट असतील. आमच्या ॲफिडेविटच्या वेळी म्हणले की आम्ही ॲफिडेविट खोटी हे केली. आम्ही हे बघा, विरोधकांचं काम आहे त्यांनी आमच्यावर आरोप करावे, आमचं काम आहे जे तुम्ही आमच्यावर आरोप केलेत ते आम्ही कायदेशीररित्या रिलीज केलेले की आम्हाला त्याच्याशी काहीच हे नाहीये. पक्ष आला, पक्षाचं चिन्ह आलं, पक्षाचं नाव आलं
आता भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी हे आगामी काळात निवडणुका एकत्र लढवतील असं तुम्हाला वाटतं? काही नाराजी नाट्य किंवा काही याच्यावर? हे बघा, राजकारणात काय होईल हे मी सांगू शकत नाही, परंतु एकत्र लढवण्याचा जो काही निर्णय आहे ते माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा घेतील, वरिष्ठ घेतील त्याच्यानुसारच. कारण का अजितदादांनी पहिल्यापासून ते आत्ताच्या कालपर्यंत सतत सांगितले मी काम करणारा माणूस आहे. त्यांनी बारामतीमध्ये सुद्धा बघा तुम्हाला सांगते भाषण केलं की बाबा भावनिक आव्हान होईल, तुम्ही मला मतदान केलं तर मी तुमची कामं करेल, मिठाचा खडा मिळाला तर मी वेगळा विचार करेल. तेव्हा मध्येच पोटात एक ओठात एक आलेले उठले, शरद पवार साहेबांचं मरणाची वाट बघतात, प्रतिभाताईंचं कुंकू पुसतात. अरे ही काय भाषा आहे? मनात तरी येईल का कुणाच्या? म्हणजे अजित पवार साहेबांचं तर येणार नाही, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पण येणार नाही. कारण का अजितदादा तर त्यांचे शेवटी त्यांचे ते पुतणे आहे, घरातले ज्या गोष्टी आहेत, अजितदादांच्या तोंडून कुठला शब्द असा कुठला आलेला नाहीये. जर तुम्ही बघितलं ना कालचा निर्णय आल्यानंतर माननीय अजितदादांनी अत्यंत विनम्रपणे की बाबा मला जो निकाल माझ्या बाजूने लागलेला आहे मी तो स्वीकारतोय. त्यांनी पाहिजे तसे भडक वक्तव्य किंवा टोचून बोलणे किंवा डिवचणे हे माननीय अजितदादांकडे नाही, माननीय शरद पवार साहेबांकडेही हे नाही. परंतु मोठ्या साहेबांकडे ही जी काही नासकी लोक आहेत त्यांना कुठेतरी त्यांच्या स्वतःच्या राजकारणासाठी ती वक्तव्य करावी लागतात आणि आम्ही त्याच्यासाठी खमके आहोत. म्हणजे त्याच्यासाठी दादांनी नाही रुपालीताईंसाठी राष्ट्रवादी फुटण्याच्या आधी शरद पवारांचे जे स्थान होते आज पण ते स्थान आहे का? तेच स्थान आहे आणि तेच स्थान राहणार. माननीय शरद पवार साहेब हे दैवतच आहेत, त्यांच्याच विचारावर त्यांनी स्थापन केलेला हा पक्ष. परंतु मला विचारायचे, तुमच्या माध्यमातून विचारायचे, उद्या शरद पवार साहेबांनी निवृत्ती घेतली तर हा पक्ष कोणा नेतृत्वाकडे जाणार आहे? अजितदादा तसा त्याच पद्धतीने अजितदादांकडे गेलेला आहे. परंतु जे मोठ्या साहेबांना जे काही रुचलं नसेल, पटलं नसेल, हा मोठ्या साहेबांचा आणि अजितदादांचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये मी वारंवार सांगितलं की ते दोघं बोलून घेतील, या इतर बाकीच्यांनी बोलण्याची गरज नाहीये. परंतु काय आहे, जे दादांना दिसत होतं की काही लोक स्वतःसाठी स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षाचं वाटोळं करतायत, मोठ्या साहेबांना चुकीच्या गोष्टी हे करून त्या स्वतःच्या पदरात पाडून घेतायत, तर ते अजितदादांनी थांबवलं. आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे पक्षाचं नावही दादांकडे आलेलं आहे, त्याचं नेतृत्व दादा करतायत आणि घड्याळी आहे. म्हणून आमच्याकडे निकाल लागला म्हणून आम्ही अजूनही त्यांना कुणालाही डिवचत नाही. हे जे काही कायदेशीर लढा आमच्या समोर आला तो आम्ही दुर्दैवी म्हणू, पण आम्हाला लढावा लागला, त्याला पर्याय नाहीये. आणि त्याच्यात आमचा जो विजय झालाय तो आम्ही विजय स्वीकारलेला आहे. आता मोठ्या साहेबांच्या नासक्यांनी स्वतःला जरा आवर्त घ्यावं. कारण का अजितदादा हे संवादातनं नेतृत्व घडवणारी दमदार नेतृत्व आहे, काम करणारं नेतृत्व आहे. त्यांचा जो काही त्यांच्या बाबतीतला राग आहे, ज्या काही अजून त्यांना पोटात दुखत असेल तर त्याच्यावर त्यांनी उपचार करून घ्यावे. कारण का येणारा काळ परत तुम्हाला अजून नवीन नवीन राजकारण शिकवे. धन्यवाद ताई, राज्य लोकतंत्रशी बातचीत केल्याबद्दल. ह्या होत्या रुपाली पाटील ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या. तर ताईंनी सांगितल्याप्रमाणे की पवार साहेबांच्या आजूबाजूला जे नासके कांदे आहेत त्यांनी आत्ता पण सांभाळून घ्यावं, त्यांनी ते वक्तव्य करू नये. आणि दादांनी जो निर्णय घेण्यासाठी दादा स्वतः म्हणजे अशी काही आनंद नव्हता दादांना, पण दादांना घ्यावा लागला काही नासक्या कांद्यामुळे, हे रुपाली पाटील यांनी बोलून दाखवलं.